10 मिनिटाचा व्यायाम जो आपण करतोय तो वेगवेगळा दररोज असतो. फक्त लक्षात घ्या, व्यायाम करताना दम लागेल, धाप लागेल ह्याची काळजी स्वतःहून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण दम लागतो, धाप लागतो तरी पण पुढे करतो. 10 मिनिट टायमिंग लावतो, मॅडम काउंट करतील. नवीन लोकांना रिपिटेशन कमी करायचे आहेत. 10 मिनिट टायमिंग लावलं, स्टार्ट. बरोबर करूया. 2 3 4 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक 6 7 8 9 10. पान पुढे माग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्या. 1 2 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं. 4 5 6 7 8 9 10. हात पाठी मागून पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर. कमरेवर हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय जवळ घ्यायचे, गुडघे पुढे माग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाचा घोटा. 1 2 Full 3 positive आणि 4 energetic राहायचं. 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 जे पहिल्यांदा करतात त्यांच्यासाठी सांगतो. 4 व्हिडिओ 5 6 बघून शिस्तीत करा, गडबड करू नका. पहिल्यांदा करत असेल तर. 10. दोन्ही पायातलं अंतर वाढवा. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ओके. हाय असं राहायचं साईडला. हा. 1 आता बऱ्याच वेळा काय होतं, साईडला वळताना चक्कर 4 पण येण्याची शक्यता असते. 5 प्रत्येकाच्या 6 शरीरावर 7 असू शकतं. 8 म्हणजे ज्याला चक्कर 9 येते म्हणजे त्याच्यासाठी हा व्यायाम चुकीचा 10 नाही. 9 8 7 त्यांनी फक्त 6 शिस्तीत करायचं आहे. 5 4 3 2 1. ओके. जम्प करतोय आपण 20. ज्यांना गुडघे दुखतायत त्यांनी फक्त चाला. बरोबर बरोबर बरोबर. ओके. हां, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ओके. आता नवीन जे पहिल्यांदा बघून करणार आहेत त्यांनी रिपिटेशन कमी करायची. मी 10-20 इथं करेन, तर तुम्ही 7-14 म्हणजे एका पायाचे जर मी 10 केले तर तुम्ही 5-6-7च करा. पहिल्यांदाच करत असाल तर. ओके. पहिल्यांदाच करताना ज्यांना दम लागत असेल तर त्यांनी थांबून थांबून केलं तरी चालेल. ओके. पहिल्यांदा बघा, साईडला घेतोय आणि परत नंतर पुढं हा दुसरा पाय घेतोय ऑपोजिट. 1 हां 2 1 2 3 4 5 6 7 8 व्हेरी गुड. 9 आणि 10. आता हा पाय साईडला येईल आणि दुसरा पाय समोरून येईल. ओके. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि आणि 10. 10. काही ना कन्फ्यूज होईल एकदम 2 सेट एकत्र घेतल्यामुळं. पण काही नाही, बरोबर शिस्तीत जसं जमल तसं करायचं. नाहीच जमलं तर एका बाजूला करा, पण करा. कारणं सांगायची नाहीत. व्यायाम झालाच पाहिजे. ओके. हां जम्पिंग जॅक्स 20. 1 2 उड्या जमत नाही त्यांनी फक्त पाय लांब घ्यायचे. 4 5 6 लय भारी लय भारी. 7 8 जमतंय, 9 प्रयत्न करत राहायचा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एक दम भरत असेल तर शिस्तीत करायचं. जिथं जम्प जमत नाहीत पाय बाजूला घ्यायचा असा. ओके. आता बघा, डावा पाय पुढे घेतला,
उजवा पाय क्रॉस घेतोय, दोन्ही एकत्र. ओके. हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दम भरत असेल तर शिस्तीत नवीन लोकांनी 5-5 रिपिटेशन करा. ओके. दुसऱ्या पायाचा सेट हा झाला. हां सॉरी. हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10. दम भरला, धाप लागली, बसलं तरी चालतंय, शिस्तीत करायचं आहे. हां फक्त 10 करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता बघा, एक पाय पुढे घेऊन साईडला जातोय, परत पाय मागे घेतोय, दुसरा पाय वरती उचलतोय. ओके. हां. 1 2 3 नवीन स्टेप आहेत, युनिक आहेत, थोडं कन्फ्यूज पण 4 होणार आहे. 5 आता पाय बदलूया, कारण नवीन नवीन आता एकदमच पाय मागे घेतला, दुसरा पाय पुढे. 1 2 3 4 आणि 5. ओके. नाही जमला काय काळजी करायची नाही, त्यातलं एक समजा नाहीच जमला एवढंच करायचं, एकच सेट करायचा, पण कारणं सांगायची नाहीत. पुढं मागं फ्रंट बॅक. हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लक्षात ठेवायचं, व्यायाम करायचा आहे, लोड द्यायचा नाही शरीराला. आपली कुवत, शरीराची क्षमता ओळखूनच व्यायाम करायचा, जबरदस्ती काही करू नका. हां. एक पाय पुढे घ्यायचा. आता हा सेट झाला की पाठीमागचा पाय. 1 2 3 5च करतोय. 4 आणि 5. कन्फ्यूज व्हायचं, पण नवीन काहीतरी आलंच पाहिजे आपल्याला. हां. खाली गेलो, परत हात वर घेतला, मागचा पाय एक. पुढे घेतला. 2 3 तरी शिस्तीत करतोय आपण, 4 स्टेप लक्ष द्यावे म्हणून. आणि हे 5. हां. ज्यांना काहीच जमणार नाही ते फक्त पाय पुढे घेऊन असं साईड बेंड साईडला केलं तरी चालतंय. चालेल. त्यातलं एक स्टेप केली चालते, आपण 2 ऍड करू, त्यात 1 केली तरी चालते. हां. पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10. सगळं जमतंय, फक्त इच्छाशक्ती. अजिबात कारण सांगायची नाहीत, सुरुवात करायची म्हणजे करायची, कसं येईल तसं करा, व्यायाम चुकत नाही. आपण सुरुवातच करत नाही तो चुकतो. हां. सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. व्यायामाला सुरुवात कराच. हां. आता बघा, 1 2 3 4, हा 1 झाला, असं 5 करतोय. ओके. हां. 1 2 3 4 1 1
2 3 4 2 1 2 3 4 3 1 2 3 4 4 हां 1 2 3 4 5 एक. 1 2 5 झाले तीन. पण एक्स्ट्रा घेतो. 4 ओके 6 आपली 10 मिनटं पण झालेले आहेत. आजचा व्यायाम कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून आपलं 1 मिनिटाचं चॅलेंज करतोय. आता मलासनामध्ये बसतोय आपण. ठीक आहे 1 मिनटं. ज्यांनी व्यायाम पूर्ण केला असेल किती टक्के पूर्ण केला ते पण कमेंटमध्ये सांगा. आता मलासनात बसणार जाऊ आपण. काही ना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी नाही बसलं तरी चालेल. ठीक आहे हां पूर्ण हाताच्या ह्या बाजून ट्रायसेपच्या म्हणजे कोपरापासून बाहेर मांड्यांना बाहेर दाबायचं. पाठीचा करा स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे. पाठीचा करा स्ट्रेट. हातानं आपल्या पाय दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने दाबायचे आहेत. हां 1 मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी बसा. समजा जमत नसेल तर काय काळजी करायचं काम नाही. मांडी घालून बसला तरी चालतंय. 1 मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे आणि ह्या हळूहळू सवय लागल्याच पाहिजेत. फक्त 1 मिनिटाचा टायमिंग आहे. हे चॅलेंज पण कुणी कसं पूर्ण केलं तेही सांगा. ज्यांचे गुडघे दुखतात जे करू शकणार नाहीत त्यांनी 1 मिनिटाचं जॉगिंग करा. हां रनिंग केलं तर चालतंय. एका मिनिटाचा बरोबर चॅलेंज पूर्ण करूया. कारण बऱ्याच जणांना गुडघ्याचा त्रास असू शकतो. बसता येत नसेल असं तर तुम्ही चाला. जास्तीत जास्त पाय बाहेरच्या दिशेने दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे. लय भारी लय भारी. फक्त 1 मिनिटाचा टायमिंग लावलाय आपण. कुणी किती टक्के चॅलेंज पूर्ण केलं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके 1 मिनिट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं दररोज न चुकता व्यायामाची सवय लावा. नवीन लोकांनी जर केलं असेल तर 1 नंबरच आहे. हळूहळू सवय लागेल. बरेच महिने झाला आपण रेग्युलर व्यायाम असतात आपले. त्याच्यामुळे एका दिवसात तुमचं वजन आणि पोट कमी होणार नाही. फक्त सातत्य महत्त्वाचं आहे. तर ज्यांनी व्यायाम किती टक्के पूर्ण केला कारण आजचा व्यायाम सगळा युनिक होता थोडा आणि चॅलेंज पण किती टक्के पूर्ण केलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण त्या ह्याच्यावरती आपल्याला पुढच्या स्टेप घेता येतात. धन्यवाद. किती जणांना जमला ते पण सांगा. हो धन्यवाद.